मॅडम कधी संपर्क झाला होता का जे 5 तारखेला माझा सकाळी 7:45च्या दरम्यान त्यांना शेवटचा कॉल झाला होता. तर ते बोलले होते की मोबाईल स्विच ऑफ व्हायला आलाय, मी मोबाईल चार्जिंग करून कॉल करतो. तर तेव्हा ते काहीतरी टेन्शनमध्ये होते. तर ते बोलले सांगतो की मोबाईल स्विच ऑफ चार्जिंग करून मी तुला कॉल करतो. त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ लागला. तर मी दिवसभर त्यांची म्हणजे 5-6 पर्यंत वाट बघितली. त्यानंतर मित्रांकडे चौकशी केली. तिथं भेटले नाही तर मग मी पोलीस स्टेशनला जाऊन बघितलं की ते डायरेक्टली ड्युटीला गेलेत की नाही. तर ते तिथं पण नव्हतं. त्यानंतर मी त्यांची मिसिंग हे केली पोलीस स्टेशनला. कुठे ड्युटी होती त्यांची? वाशीला होती. झोन 1 स्ट्रायकिंग होती त्यांना त्या दिवशी. वाटतं एक नागरिक म्हणून तुम्ही गावावरून आले आहे. अच्छा, एक पोलीस दलामध्ये एक कर्तबगार कर्तव्य निभावत असताना आमचे सोमनाथ थापाळे हे अचानकरित्या गायब झालेले आहे. ते त्यांच्या कुटुंबामधले एकूण ते एक होतं. सर्व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. परंतु आम्ही आतापर्यंत 15 दिवस झाले वेळोवेळी त्यांचे मिसेस असेल, गावकरी असेल, त्यांचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, अनेक वेळा पोलीस स्टेशनला येऊन चक्रा मारून, परंतु आतापर्यंत काही समाधानकारक रित्या त्यांचा जो तपास आहे तो काय. कधी आम्ही सर्व लिंगदेव गावचे ग्रामस्थ, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर येथून आज आमच्या गावातील पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ थापाळे हे 15 दिवसापासून मिसिंग त्यांची केस झालेली आहे. परंतु डिपार्टमेंटने, आमचा असा आरोप आहे, डिपार्टमेंटने कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही आणि म्हणून आम्ही त्यासाठी आलेलो आहे. आमचे काही महत्वाची जी मंडळी ते आतमध्ये सीपी ऑफिसमध्ये, सीपी एसपी ऑफिसमध्ये चर्चा करण्यासाठी गेलेले आहेत. आमच्या